ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली। ओबीसी साठी मंत्रिमंडळात उपसमिती स्थापन करा। बैठकीत भुजबळांची मागणी। जातीच्या खोट्या नोंदी दिल्या जात असल्याचा भुजबळांचा आरोप। सरकारसोबतच्या ओबीसी बैठकीत छगन भुजबळ आक्रमक। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये पंकजा मुंडेंची बैठकीत भूमिका। दबावाखाली दाखले दिले असल्यास चौकशी करण्याची मुंडेंची मागणी। सगळे सोयरेचा अध्यादेश तातडीने रद्द करा। प्रकाश शेंडगेंची मागणी। 54 लाख नोंदी कशाच्या आधारावर दिल्या? शेंडगेंचा सवाल। जात दाखला आधार कार्डला लिंक करावा। 8 ते 9 महिन्यातलं ओबीसी नोंदीबाबत श्वेतपत्रिका काढणार। अंतरवाली सराटीत लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला महिलांचा पाठिंबा। लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांना अश्रू अनावर। शिवसेना आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपदाचे वेध। मंत्रिमंडळ विस्तारात संतोष बांगर यांनाही हवं मंत्रिपद। सीईटी मध्ये कुणालाच फेरपरीक्षा नको। विद्यार्थ्यांचं पर्सेंटाइज कसं वाढतं ते सांगा। पेपरमधील घोटाळ्याबाबत शिक्षण मंत्र्यांचं उत्तर द्यावं। आदित्य ठाकरेंची मागणी। बीडमधील ज्ञानराधा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटेंच्या अडचणीत वाढ। बीड न्यायालयाने सुनावली 3 दिवसाची पोलीस कोठडी। पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर पार्किंगच्या खाली लपले चोर। पोलिसांनी चोरांना केलं खाली येण्याचं आवाहन। यवतमाळमध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। भीमा कोरेगाव महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। प्रहार संघटनेच्या वतीनं बच्चू कडू यांच्या समर्थनात आंदोलन। सोलापूर शहरात निघालं आंदोलन। जलबोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वी झालाय। जय भीम नगरी नागरिकांचा उद्या तिरडी मोर्चा। जय भीम नगरमधील नागरिकांच्या वतीनं उद्या तिरडी मोर्चा काढला जाणार। तर सुरेश कुटे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ। बीड नेत्याच्या वतीनं देण्यात आला निर्णय। सुरेश कुटे यांचे पुन्हा एकदा अडचणीमध्ये वाढ। ठाण्यातल्या उच्चभ्रू सोसायटीत हाणामारी। सोसायटी सभासदांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारहाण। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दहशत माजवल्याचाही आरोप। रत्नागिरीमध्ये भाजप सरकार विरोधात काँग्रेसचं आंदोलन। महागाई बेरोजगारी पेपरफुटी विरोधात आंदोलन। जालन्यात ओबीसीचं आंदोलन चिघळलं। एसटी बस फोडत आंदोलनाला हिंसक वळण। पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर पार्किंगच्या खाली लपले चोर। पोलिसांनी चोरांना खाली येण्याचं केलं आवाहन। यवतमाळमध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। इंडियाज बेस्ट डान्सर या शोमध्ये परीक्षकांच्या खुर्चीत अभिनेत्री सोनाली बेंद्रे दिसणार नसल्याची माहिती। सोनाली बेंद्रेंच्या ऐवजी आता अभिनेत्री करिश्मा कपूर ही परीक्षक दिसणार। मुंजा चित्रपटाची पहिल्याच आठवड्यात 4 कोटींची कमाई। चित्रपट रिलीज झाल्याच्या 14 दिवसानंतरही मुंजाची जोरदार कमाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।